रामटेक के तहत आने वाले रामटेक थाना अंतर्गत वंदना सावरंगपते एसडीओ रामटेक पर रेत तस्करों द्वारा जानलेवा हमले को लेकर भाजपा प्रदेश प्रवक्ता आशीष देशमुख एवं पूर्व विधायक डी मल्लिकार्जुन रेड्डी के नेतृत्व में एक शिष्टमंडल डीवाईएसपी पुंडलिक भटकर से मिलकर रेत तस्करों पर कठोर कार्रवाई सहित एमपीडीए लगाने की मांग को लेकर एक ज्ञापन सौंपा है। रामटेक एसडीओ पर रेत तस्करों के द्वारा हमले के प्रयास को लेकर राजनीतिक हलचलें तेज हो गई है तथा हमले को लेकर भाजपा प्रदेश प्रवक्ता आशीष देशमुख ने रेत चोरी एवं रेत तस्करों को राजनीतिक आशीर्वाद मिलने की बात कही है, जबकि रेत चोरी प्रकरण को लेकर रामटेक पुलिस ने विविध धाराओं के तहत मामला दर्ज कर 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। ज्ञात हो कि रामटेक एसडीओ वंदना सावरंगपते के द्वारा रेत तस्करों पर की गई छापामार कार्रवाई में 8 रेती ट्रक जब्त किए गए हैं, जिसमें राजस्व एवं रामटेक पुलिस के द्वारा जांच शुरू है। राजकीय वरद हस्ताच्या मुळे रेती माफियांचे फार मोठे मजल आता गाठणं सुरू झाली आहे। काल आपण पाहिलं की रामटेकच्या एसडीओ मॅडम यांच्यावर जीव घेणे हमला येथील रेती माफियांनी केलाय। या सर्व रेती माफियाला वठणीवर आणावं, त्यांच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच जो जीव घेणा हमला काल एसडीओ मॅडमवर रामटेकचा झाला आहे त्या संदर्भात 307 हा गुन्हा देखील अटेम्प्ट टू मर्डर या रेती माफियावर व्हावी या प्रकारचं निवेदन आज आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी येथील माजी आमदार सन्माननीय रेड्डी साहेबांनी मिळून डीवायएसपींना दिलाय। आमची त्यानिमित्ताने मागणी आहे की तात्काळ रेती माफिया आणि रेती माफिया अंतर्गत चालू असलेलं अवैध उत्खनन हे जिल्ह्यामध्ये थांबवावं। रामटेक तालुका असेल, पारशिवनी तालुका असेल, सावनेर तालुका असेल, जिथून नदीचं कनान नदीचं पात्र असेल, पेंच नदीचं पात्र असेल, कोलार नदीचं पात्र असेल, मोठ्या प्रमाणामध्ये रेती माफिया अजूनही सक्रिय आहे। येथील जुने सर्व जे नेते आहेत त्यांचा वरदहस्त त्याच्यावर आहे आणि त्या निमित्ताने तात्काळ अशी कारवाई पोलीस विभागाने गृह विभागाने करावी। महसूल विभाग आणि गृह विभागाने एकत्रित येऊन झालेल्या पोलीस शासकीय कर्मचाऱ्यावर हमला याची सिरियस नोंद घेऊन तात्काळ या संदर्भात कारवाई करावी हीच आमची मागणी आहे।